शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, आपण मान्सून 2024चा दुसरा अंदाज पाहतो। वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा आपला अंदाज यापूर्वी होता आणि यापुढेही तोच असणार आहे। एकूण सरासरी पर्जन्य कसं असेल या संदर्भातील अंदाज व्यक्त करताना भारतातील सरासरी पर्जन्य हे 106 ते 109% राहण्याचा अंदाज आहे। आपला अंदाज हा नेहमी महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्यामुळे महाराष्ट्राचा अंदाज आपण या ठिकाणी घेतो आहोत। आपला अंदाज आहे की महाराष्ट्रात यावर्षी सरासरी 107 ते 110% पाऊस पडणार आहे। ही जून ते सप्टेंबरपर्यंतची सरासरी आहे। जून महिन्यात महाराष्ट्रामध्ये 103 ते 105% पाऊस होईल, तर भारतात 104 ते 106% पावसाचा अंदाज आहे। जुलै महिन्याचा अंदाज आपण बघतो। भारतात 108 ते 111% पावसाचा अंदाज असून महाराष्ट्रात तोच 108 ते 110% असण्याची शक्यता आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये भारतात 105 ते 109% पावसाचा अंदाज आहे, तर महाराष्ट्रामध्ये 106 ते 109% पावसाचा अंदाज राहणार आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये भारतात 104 ते 109% पावसाचा अंदाज आहे, तर महाराष्ट्रात तोच 107 ते 110% पोहोचण्याची शक्यता आहे। आपल्या अंदाजानुसार मान्सूनचे आगमन अंदमानात 20 ते 24च्या दरम्यान होईल, मात्र केरळमध्ये 1 ते 3 जूनच्या दरम्यान होईल। मात्र वादळांचा अडथळा नसल्यास, यावर्षी वादळांचा अडथळा निर्माण झाला नाही तर महाराष्ट्रात 7 ते 9 जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होईल। मान्सूनचे आत्ताचे पूरक वातावरण पाहता मान्सून याहीपेक्षा 1-2 दिवस अगोदर देखील दाखल होऊ शकतो, कारण तशा प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे। कोकण विभागात यावर्षी 109 ते 111% सरासरी पर्जन्य राहील असा आपला अंदाज आहे। आपल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी सरासरी पर्जन्य 106 ते 108% राहण्याचा अंदाज आहे। यावर्षी पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी उत्तर महाराष्ट्रात 106 ते 109% राहण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रात हीच पर्जन्य सरासरी 105 ते 108% राहण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यातील पावसाची सरासरी ही 104 ते 107% राहील असा आपला अंदाज आहे। विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची सरासरी घटण्याची शक्यता आहे, मात्र एकूण सरासरी ही 103 ते 109% काही विभागात जाईल असं स्पष्ट दिसतंय। महाराष्ट्रात दिलेली सरासरी ही केवळ जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची आहे, मात्र ऑक्टोबरमध्ये देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे। मान्सूनचा परतीचा प्रवासच ऑक्टोबरमध्ये असल्यामुळे जवळपास 17 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे। मान्सूनचा परतीचा प्रवास यावर्षी 14 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरच्या दरम्यान होईल असा आपला अंदाज आहे आणि ऑक्टोबरमध्ये देखील दरवर्षीच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत 102% पाऊस पडेल, म्हणजे ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस वातावरण राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये जून, जुलै, ऑगस्टमध्ये काही खंड राहण्याची शक्यता आहे। साधारण 5 ते 8 दिवसाचे असतील आणि ते सर्व विभागात नसून काही विभागात असण्याची शक्यता आहे। आपल्या अंदाजानुसार 3 ते 5 चक्रीवादळं आणि 3 डिप्रेशन म्हणजे सौम्य वादळं तयार होण्याची शक्यता यावर्षीच्या मान्सूनमध्ये आहे। यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्य होण्याचं मुख्य कारण गेल्या वर्षी अल निनो स्थिती होती, त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अपेक्षित बाष्प निर्माण झालं नाही। मात्र तुलनेत यावर्षी ला निना स्थिती असल्यामुळे यावर्षी दोन्ही समुद्रात बाष्प तयार होईल, आयोडी देखील सक्रिय राहील आणि त्यामुळे महाराष्ट्रात, देशात पर्जन्यमान चांगलं राहण्याची शक्यता आहे। शेवटचा काळ म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात वादळांचा प्रभाव अधिक वाढल्यामुळे व पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे शेतीचं नुकसान होईल। पाऊसमान चांगलं असल्यामुळे यावर्षी सर्वत्र पाणी प्रकल्प भरतील अशी अपेक्षा आहे। ऑगस्टपर्यंतच कोकणातील सर्व पाणी प्रकल्प भरणं अपेक्षित राहणार आहे।
यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पाऊस असल्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील इतर सर्व विभागातील पाणी प्रकल्पाला मोठा पाणीसाठा तयार होईल. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पाणी प्रकल्प भरल्यानंतर पाण्यातील विसर्गामुळे काही विभागात पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. शेतकरी मित्रांनो, शेवटी हवामान आहे. हवामानातील बदल ग्राह्य धरता 2 ते 3% तफावत देखील या अंदाजामध्ये होऊ शकते. मात्र बहुतांश अंदाज 100% यशस्वी होतील यात कोणतीही शंका नाही. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मॉडेल आणि त्याच्या सांख्यिकी दस्तऐवज आपण या अंदाजासाठी वापरला असून त्याच्या आधारे हा अंदाज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत जाहीर झालेल्या हवामान अंदाजामध्ये भारतीय हवामान विभागाने 106%, स्कायमेटने 104%, तर काही आंतरराष्ट्रीय संस्थांचा 105 ते 110% मान्सून यावर्षी भारतात सरासरी बरसण्याचा अंदाज आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून 15 ऑगस्टला पुढचा परतीच्या पावसासंदर्भातला अंदाज जाहीर करणार आहोत. पुढच्या वर्षीच्या अंदाजासाठी या अंदाजाचा निकष आपण पूर्ण वर्षभरासाठी तपासणार आहोत आणि त्या संदर्भातील अहवाल देखील यावर्षी या चॅनलच्या माध्यमातून किती % सक्सेस झाला हे प्रसिद्ध करणार आहोत. या अंदाजामुळे आजचा दररोजचा अंदाज देण्यात आलेला नाही, तो संध्याकाळी प्रसिद्ध होईल. या अंदाजासंदर्भात आपल्या विभागासंदर्भातील काही शंका आपल्या मनात असतील तर त्या आपण मला फोन करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. मुक्त संवाद आपल्याशी केला जाईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराम.